मला मकरंद सर तुम्हाला असं विचारायचं आहे की एज्युकेशन प्लॅनिंग करण्याची योग्य वेळ कुठली? आता एज्युकेशन प्लॅनिंग करण्याची योग्य वेळ माझ्या दृष्टिकोनातून ही पालकांनी नक्की करावी. कारण असं आहे की सर्वात पहिले म्हणजे पालक म्हणून तुम्हाला किती आधीपासून हे कळायला पाहिजे की तुमच्या मुलाचं करिअर पोटेन्शियल काय आहे. बरोबर की नाही? कारण की तुम्ही शाळेमध्ये मुलाला लहानपणापासून पाठवतात आणि कोचिंग क्लासेस पण लहानपणापासून हल्ली सुरुवात होते. किंवा आपण असं म्हटलं तर की त्याच्या आवडीनिवडी काय आहेत इथपासून सुरुवात केली तर आवडीनिवडी हा पुन्हा एक भाग वेगळा आहे. आवडीनिवडी हा तुमच्या वातावरणावर निर्भर करतोय. तुम्ही कुठल्या वातावरणामध्ये मुलाला वाढवतात आहे. तुमचं सामाजिक वातावरण, तुमचं कौटुंबिक वातावरण, पालक म्हणून तुमचं एज्युकेशन बॅकग्राऊंड, तुमचं प्रोफेशन, अशा बऱ्याच गोष्टी असतात ज्या मुलांच्या आवडीनिवडी बनवण्यामध्ये रिस्पॉन्सिबल असतात. आता आवडीनिवडी मग त्याच्यातनं आपल्याला त्याचा कल कुठं आहे हे समजू शकतं किंवा हो, पण ते आवड निवड ही ह्या दोन्ही गोष्टी कशा आहेत ना, त्या एक्सटर्नल आहेत. मुलाचं वातावरण बदललं त्याच्या आवडीनिवडी बदलतील. बरं. म्हणजे आणि सहसा मी पाहिलंय की पालक इथेच चूक करतात. ते मुलांचं करिअर पोटेन्शियल त्यांच्या आवडीनिवडीवरून आयडेंटिफाय करतात, त्यांच्या पोटेन्शियलवरून नाही. म्हणजे मुलाचा एज्युकेशनल इंटरेस्ट किंवा करिअर इंटरेस्ट आणि करिअर पोटेन्शियल ह्या दोन्ही गोष्टी वेगळ्या असू शकतात. बरं बरं. आपण इथे जी गोष्ट करतोय, जर का तुम्ही सायंटिफिक अप्रोचची गोष्ट केली तर पहिले पोटेन्शियल आयडेंटिफाय करा आणि पोटेन्शियल आयडेंटिफाय केल्यानंतर मुलाचं कल किंवा मुलाची आवड निवड ही काय आहे ही नंतर बघा. आणि ह्या दोन्ही गोष्टी जिथे एकूट होतात ते त्याचं खरं करिअर डेस्टिनेशन आहे. म्हणजे असं नाही आहे की आवड निवडला अजिबात महत्त्व नाही आहे. आवड निवड ही पाहिजेच. आता किंवा एका ठराविक मर्यादेनंतर त्याला कुठल्या विषयात मार्क जास्त पडतायत किंवा जास्त त्याचं अकॅडमिक परफॉर्मन्स आहे. ते अकॅडमिक परफॉर्मन्स आहे. ऑब्व्हियसली ज्या विषयामध्ये त्याचा इंटरेस्ट असेल त्या विषयामध्ये तो जास्ती मेहनत करणार आणि तिथे त्याचं रिझल्ट चांगलं येऊ शकतं. राईट. पण आता त्याची योग्य वेळ कशी ती पालकांनी का ठरवावी, त्याचं कारण असं आहे की तुम्हाला किती वेळ हवा आहे तुमच्या मुलाचं सायकोलॉजिकल ग्रूमिंग त्या पर्टिक्युलर करिअरसाठी करायला तुम्हाला किती वेळ हवा आहे हे पालक म्हणून तुम्हालाच माहीत असणार. बरोबर. पण जर का आपण अकॅडमिक पॉईंट ऑफ व्ह्यूनीच पाहिलं तर जे इंटरनॅशनल करिक्युलम्स आहेत ICSE बोर्ड वगैरे ज्याच्यामध्ये 8वी नंतर स्ट्रीम सिलेक्शन येतं. बरं. पण आपलं स्टेट बोर्ड किंवा CBSE बोर्ड म्हटलं तर आपण SSC नंतर म्हणजे 11वी 12वीमध्ये आपण सब्जेक्ट सिलेक्शन किंवा स्ट्रीम सिलेक्शन करत असतो 10वी नंतर. पण आता न्यू एज्युकेशन पॉलिसीप्रमाणे स्टेट बोर्ड आणि सेंट्रल बोर्ड ह्या दोन्हीमध्ये 8वी नंतर ते सिलेक्शन आता करावं लागणार आहे. बरं. आता जशी जशी ती न्यू एज्युकेशन पॉलिसी इंट्रोड्यूस होईल त्या पद्धतीने ते अंमलात येईल. तर ह्या दृष्टिकोनातून जर का तुम्ही पाहिलं तर कमीत कमीत मुलांचं करिअर पोटेन्शियल असेसमेंट आणि अकॅडमिक पोटेन्शियल असेसमेंट ह्या दोन्ही गोष्टी कमीत कमीत 8वी इयत्तेमध्ये व्हायला पाहिजे. तर तुमच्याकडे 8वी 9वी 10वी 11वी आणि 12वी हे 5 वर्ष जे आहेत जे एक फॉर्मेटिव्ह स्टेज असते एज्युकेशनची, एक जी फॉर्मेटिव्ह स्टेज आहे ह्याच्यामध्ये तुम्ही पूर्णपणे तुमच्या मुलाला एक व्यवस्थित मार्गावर तुम्ही त्याला प्रेरित करू शकतात, तुम्ही त्याला गाईड करू शकतात. पण अनफॉर्च्युनेटली फोकस असणं गरजेचं आहे. पण अनफॉर्च्युनेटली आपल्या इथे स्ट्रीम सिलेक्शन हा जो एक विषय आहे ना, हा मूल जेव्हा आपलं 10वीमध्ये येतं तेव्हा डायनिंग टेबल डिस्कशनमध्ये हा घेतला जातो. बरोबर. कळलं. आणि नॉर्मली आपल्या मुलांनी स्ट्रीम सिलेक्शन कसं करावं किंवा कुठलं स्ट्रीममध्ये जावं, आर्ट्स सायन्स कॉमर्स, हे आपण कमी आणि बहुतेक आपले नातेवाईक किंवा आपले शेजार आपले मित्र ठीक आहे हे जास्ती नक्की करतात. म्हणजे ते सजेस्ट करतात की तुम्ही मुलाला डॉक्टर बनवा, इंजिनियर बनवा. पण आपण
हे कम्प्लिटली अनसायंटिफिक अप्रोच आहे असं तुम्हाला नाही वाटत का? कारण की आपण पोटेन्शियलचा विचारच नाही करत आहे. बरोबर. बरोबर की नाही? म्हणून माझ्या दृष्टिकोनातून 8वी इयत्तेमध्ये एकदा का तुमचं मूल आलं, बरं. तर तिथून जर का तुम्ही एक प्रॉपर अप्रोचनी पुढे वाढला, तर एक प्रॉपर प्लॅनिंग, स्ट्रॅटेजी हे सगळं करून तुम्ही पुढे वाढून तुम्हाला सक्सेस 100% मिळू शकतो. बरं. 8वी पासूनच तो फोकस असणं गरजेचं आहे. गरजेचं आहे.